आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे त्यासाठी आपण अर्धा तास आधी तांदूळ भिजत ठेवायचा। इथे चक्री फूल, शाही जिरं, 2 ते 3 तमालपत्र, साधं जिरं, हिरवी वेलची 3 ते 4, एक मिरची, साधारणतः 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, थोडीशी कोथिंबीर, बेबी पोटॅटो 4 ते 5, अर्धा टोमॅटो कापून घ्यायचा बारीक आणि मीडियम साईज 4 कांदे लांबट कापून घ्यायचे आहेत आणि अर्धा पाव आपल्याला इथे छोले लागणार आहे। इथे 3 ग्लास आपण पाणी चांगलं कोमट करून घ्यायचं। त्यामध्ये आपण जे खडे मसाल्यामध्ये आपण जे चक्री फूल घेतले ते 2 तमालपत्र आणि 1 वेलची आपण फोडून टाकायचे। पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला मीठ टाकायचं आहे। जो तांदूळ आपण भिजवला आहे तो यामध्ये आपण ॲड करून चांगला 80% आपल्याला तो बिना झाकण लावता शिजवून घ्यायचा आहे। इथे आपण वाटण करून घेऊया। मिक्सरचं भांडं घेऊन घेतलेली कोथिंबीर, लसूण, अद्रक, साधं जिरं आणि 2 वेलची आणि हिरवी मिरची ती टाकून आपण याला भरडसर वाटून घेणार आहोत। असं भरडसर वाटून घ्यायचं। तोपर्यंत आपला भात शिजून होतो। तर एक्स्ट्रा पाणी काढण्यासाठी आपण चाळण किंवा कोणतीही जाळी वापरून खाली पातेलं ठेवून ते पाणी आपण काढून घ्यायचं आहे असं छानपैकी। त्यानंतर गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवायची। 2 चम्मच आपण तेल टाकायचं आहे। तेल थोडं गरम झालं का आपण जे कांदे घेतले आहे लांबट कापलेले त्याला चांगले फ्राय करून घ्यायचे। असे गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये जाडसर वाटलेला जो मसाला आहे तो, उरलेले जे खडे मसाले आहेत ते टाकून द्यायचे त्यामध्ये। त्यालाही चांगलं मिक्स करायचं आहे। कापलेला अर्धा टोमॅटो आपण मिक्स करायचा यामध्ये। असं छानपैकी मिक्स करायचं आहे। थोडं तेल सुटल्यानंतर त्याला अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे, अर्धा चम्मच हळद टाकायची आहे। साधारणतः इथं लाल तिखट मी 2 मोठे चम्मच टाकलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं तिखट कमी जास्त करू शकता। असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। जे बेबी पोटॅटो घेतलेले आहेत ते तुम्ही त्यालाही मिक्स करून घ्या। हे साधारणतः 200 ग्रॅम छोले आहेत तेही आपण त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे। असं छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपण जे मिक्सरचं भांडं घेतलेलं ते तेवढं भरून पाणी ॲड करून द्यायचं आहे। मिक्स करून झाकण ठेवून तुम्हाला साधारणतः अर्धा तास शिजवून घ्यायचं आहे। हे तुम्ही कुकरमध्येही शिजवू शकता, ठीक आहे। त्यानंतर आपण एखादं मोठं पातेलं किंवा आपण हंडी असतो ते घेऊन शिजलेला जो भात आहे तो यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे आणि चांगले लेयर लावून घ्यायचे आहेत। खाली तवा ठेवून आपण जो भांडं आहे त्यावरती परात ठेवून त्याला 20 मिनटं असं स्टीम करून घ्यायचं आहे पुन्हा। त्यानंतर छान आपला हा जो छोले पुलाव तयार